तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, जर 5.28 into 0.8 is equal to 4.224 देन तर 52.8 into 0.8 बरोबर किती? जर तुम्ही या प्रश्नाला व्यवस्थित पाहिलेत ना, तर तुम्हाला असं पाहायला भेटेल 528 आन्सर सुद्धा तोच येणार आहे 4224, पण डिफरन्स एवढाच आहे आन्सर मध्ये की पॉईंटचा डिफरन्स असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवूया. प्रश्न तुम्हाला दिला दिसत असेल 5.28 into 0.8 बरोबर 4.224, म्हणजेच पहिल्या ह्याच्यामध्ये 2 नंबर नंतर पॉईंट आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 1 नंबर नंतर पॉईंट आहे. एकूण पॉईंट झाले 3 नंबर नंतर पॉईंट आला पाहिजे. मग तुमच्या आन्सर मध्ये 1, 2, 3 नंतर पॉईंट आलाय. सेम ॲज इट इज तुमचा नेक्स्ट नंबर आहे 52.8 into 0.8 बरोबर किती? आन्सर इथे असणार आहे 4224, फक्त डिफरन्स आहे पॉईंटचा. आता बघा, 1 नंबर नंतर पॉईंट आहे, इकडे पण 1 नंबर नंतर पॉईंट आहे, ह्याचा अर्थ 2 नंबर नंतर पॉईंट आला पाहिजे. सो 1, 2 नंतर पॉईंट, अशा पद्धतीने आपण याचं उत्तर सोडवू शकतो.